तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। हा बोल, काय म्हणत होतीस मुलांबद्दल? अगं बाई, तुमच्या लक्षात राहिलं हेच माझं नशीब समजायचं मी. सांग काय सांगायचं ते. वेदच्या वागण्याची तऱ्हा बरी नाहीये. हे बघ प्रमिला, वेद हुशार आहे, मॅच्युअर्ड आहे. जे करतो ते सारासार विचार करून करतो. उलट सौरभ जास्त उथळ आहे ते बघा. सौरभला बोलण्याची एकही संधी सोडू नका तुम्ही. तर विषय कोणाचा सुरू आहे? वेदचा ना? बोल, काय केलं त्यानं? नलीसाठी ते संकेतला मारण्याची काही गरज होती का? आईनं सांगितलं मला, तो संकेत वाया गेलेला पोरगा आहे. नलीला फसवलं त्यानं. लग्नाचं वचन दिलं आणि दिला धोका. कुणाला दिला? नलीला ना? नली तिकळी आहे, अपशकुनी आहे, तुम्हीच म्हणता ना. वेदचा जरा जास्तच ओढा आहे हा नलीकडे. रमीला, नलीचं काय करायचं ते ती बघून घेईल, तिचे घरचे बघून घेतील. वेद का जातो तिला भेटायला? तिला काही झालं की हा अस्वस्थ होतो, तिचं काही झालं की हा मदतीला धावतो. काय गरज काय आहे? तू विषय नको तिकडे नेतेस. तुला पुन्हा एकदा सांगतो, वेद जे करतो ते सारासार विचार करून करतो. होतांचं रक्त आहे ते. हा, आता तू म्हणतेस तसं जर त्यानं काही केलं नलीच्या बाबतीत तर मी आहे ना त्याला वठणीवर आणायला. त्याचा बाप नाही, पण आता त्या संकेतची मस्ती उतरवून त्यानं जे काही केलं त्यातनं त्यानं खोतांचा दरारा दाखवून दिला. माझ्या नंतर जर खोतकी कोणी गाजवेल तर तो वेदच. चल येतो मी. काय ग? काय काय म्हणजे बाहेर उभं राहून सगळं ऐकत होतो मी. मग काय केवढं कन्फ्युजिंग आहे सगळं. काय? तूच